पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. दिवाळीपूर्वी वेतन अपडेट 13 ऑक्टोबरपर्यंत हार्ड कॉपी सादर करणे अनिवार्य. तसेच TAT व न्यायालयीन आदेशाचे पालन करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. पाहूया सविस्तर. 4 ऑक्टोबर 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत. समोर आपण परिपत्रक पाहणार आहोत. वेतन व भत्ते निरीक्षण पथक प्राथमिक नांदेड यांच्या कार्यालयाकडून सर्व खासगी अनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना ऑक्टोबर 2025च्या नियमित वेतन अनुदान देयकाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनानुसार शाळांनी आपापली वेतन देयके फाईल 12 ऑक्टोबर 2025पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करावी आणि त्याची हार्ड कॉपी 13 ऑक्टोबर 2025पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. हार्ड कॉपी प्राप्त न झाल्यास कोणतेही देयक मंजूर केले जाणार नाही, असे अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. देयक सादर करताना आवश्यक अटी व सूचना. अतिरिक्त शिक्षकांची माहिती. शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त शिक्षकांची माहिती जिल्हा परिषद नांदेड येथे सादर केल्याची पोच देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. वेतनातील तफावत तपशील देयकासोबत वेतनातील फरक तक्ता, त्यामागील कारण तसेच अतिरिक्त आणि समायोजित शिक्षक प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. उपस्थिती प्रमाणपत्राशिवाय वेतन देऊ नये. अतिरिक्त शिक्षकांची उपस्थिती प्रमाणपत्र दाखल झाल्यानंतर वेतन देयक सादर करावे, अन्यथा संबंधित मुख्याध्यापक जबाबदार धरले जातील. महत्त्वपूर्ण. TAT हा प्रश्न संपूर्ण भारतात गाजत असताना अजून सरकारचा निर्णय, सरकारचे अजून आदेश आलेले नसताना TAT अपात्र कर्मचाऱ्याबाबत न्यायालयीन आदेशाचे पालन. TAT अपात्र शिक्षकांची प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करावी आहे. अनियमित आढळल्यास मुख्याध्यापक जबाबदार राहतील, असे नांदेड जिल्ह्यातील हे महत्त्वपूर्ण परिपत्रक. कारण की न्यायालयाचे आदेश पालन करावे लागणार TAT धारकांना. संच मान्यतेची प्रत जोडावी. अद्ययावत संच मान्यता असल्यास तिची प्रत जोडावी, अन्यथा ऑनलाईन पोर्टलवरील शेवटच्या वर्षाची संच मान्यता सादर करावी. NPS कपात अनिवार्य. ज्यांचे प्राण क्रमांक जनरेट झालेले आहेत त्यांची NPS कपात नियमितपणे करण्यात यावी. मुख्याध्यापक मान्यता आवश्यक. मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक यांच्या मान्यतेची प्रत जोडल्याशिवाय देयक स्वीकारले जाणार नाही. अतिरिक्त शिक्षकांच्या उपस्थितीचा पुरावा जोडणे आवश्यक. जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत अतिरिक्त शिक्षकांची मागील महिन्याची उपस्थिती पत्रक देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. संयुक्त खात्यावरील उर्वरित रक्कम जाहीर करावी. अशा खात्यामधील उर्वरित रकमेचा शासनास भरणा केलेला चलन व शेवटचे खाते स्टेटमेंट सादर करावे. कार्यालयात येण्याचे नियम. कार्यालयीन कामकाजासाठी फक्त मुख्याध्यापक, लिपिका आणि शिपाई यांनीच कार्यालयात यावे. इतर शिक्षकांना पाठवायचे असल्यास अधिकृत पत्र आणि कारणासह पाठवावे. संच मान्यता 2024-25चा तपशील मंजूर कार्यात रिक्त व अतिरिक्त पदांचा तपशील व संवर्ग न्याय सादर करावा. GPF कपातीची पडताळणी. कर्मचाऱ्यांच्या GPF कपातीचा ऑनलाईन अहवाल 2021-22, 2023-24 देयकासोबत जोडणे बंधनकारक आहे. 13 TAT व न्यायालयीन आदेशाचे पालन. शिक्षक पात्रता परीक्षा TAT संदर्भात शासन निर्णय तसेच न्यायालयीन आदेशाचा विचार करूनच वेतन देयक सादर करावे, अन्यथा मुख्याध्यापक व DDO यांना जबाबदार धरले जाईल. वेतन बदल तक्ता ऑनलाईन प्रणालीमधून काढणे अनिवार्य. शाळा प्रणालीमध्ये उपलब्ध असलेला चेंज स्टेटमेंट बिल डिटेल्स तक्ता ऑनलाईन काढून देयकासोबत जोडावा. टप्पा वाढ देयक. वरिष्ठ कार्यालयाकडून यासंबंधी निर्देश प्राप्त झाल्यानंतर त्वरित कळवण्यात येईल. निष्कर्ष. नांदेड जिल्ह्यातील सर्व अनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक शाळांनी वरील सर्व अटीचे कडक पालन करणे आवश्यक आहे. कोणतीही अनियमितता झाल्यास संबंधित मुख्याध्यापकांना कायदेशीर व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारावी लागेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. अधीक्षक वेतन भत्ते निरीक्षक पथक नांदेड. पत्र पाहूया. नांदेड जिला परिषद से महत्वपूर्ण ये परिपत्रक निर्गमित हुआ 3/10/2025 का. ऐसा परिपत्रक. ये सब कार्यवाही दिवाली के पहले ही पेमेंट की कार्रवाई चालू है. ये सब राज्य के सभी जिलों में होने वाली है. ये वेतन के बारे में सूचना दी हुई है और इसमें अक्सर करके TAT अपात्र कर्मचारियों का
बिल भेजने के लिए मुख्याध्यापक जवाबदार रहेंगे, ऐसा एक सूचना इसमें दी हुई है। ये परिपूर्ण सूचना के हिसाब से बिल भेजना है 12 तारीख तक, और हार्ड कॉपी 13 अक्टूबर तक भेजना है। अभी भी आप नए हैं तो चैनल को सब्सक्राइब करो, बेल आइकन को क्लिक करो, ऐसे नए नए अपडेट आपको मिलते रहेंगे।